सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीनं दिनांक 13 जून 2024 रोजी वाहन संवर्गातील फिटनेस विलंब अतिरिक्त शुल्क प्रति दिवस 50 रुपये रद्द करण्याकरिता संघटनेच्या वतीनं प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। या धरणे आंदोलनामध्ये सोलापूर शहरातील सर्व रिक्षा चालक बांधव उपस्थित होते। त्याचबरोबर या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित रिक्षा संघटना व शहर अक्कलकोट रिक्षा चालक मालक असोसिएशन व वाहतूक संघटना संयुक्त महासंघ या संघटनेने जाहीर पाठिंबा दिला। मागच्या 2-4 वर्षाखाली जो काय प्रकार म्हणजे कोरोनासारखा जो महामारी आला आपल्या पूर्ण देशामध्ये संपूर्ण जगामध्ये, त्याच्यामध्ये काय ह्या गाड्या तटलेल्या आहेत। काय गाड्यात असं झालेलं आहे साहेब, त्या गाड्यांचं लोन आहे, काय बँकेवाल्यांनी काय केलं, त्या बँकेच्या जे लोनच्या गाड्या ज्या आहेत ते काही लोकांना ते काय हप्ते भरले, ते हप्ते परत दंडामध्ये घेऊन व्याजामध्ये घेऊन परत त्यांना रिन्यू करून लोन करून त्यामुळे काय गाड्या पॅसेंज तटल्या नाही करता बघ, आणि सगळ्याच गाड्या पॅसेंज आहे, बऱ्याचशा गाड्या पॅसेंज आहेत। त्याच्याकडे 50 रुपये अतिरिक्त शुल्क हा केंद्र शासनाने जो रिक्षा चालकावर व इतर वाहनावर लादलेला आहे तो शुल्क रद्द व्हावा किंवा माफ व्हावा याकरिता आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत। आणि या आपल्या माध्यमातून शासनाला कळवतो की केंद्र सरकार, नितीन गडकरी साहेब, आपण या आंदोलनाची दखल घ्यावी आणि अशाच प्रकारचं आंदोलन आजच्या या 13 तारखेला संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे। जे 36 जिल्ह्यामध्ये पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर या ठिकाणी या 50 रुपये जी फी आकारली जाते अतिरिक्त शुल्क हे माफ व्हावं यासाठी प्रत्येक राज्यातील विविध संघटना आज या ठिकाणी प्रत्येक RTO ऑफिसमध्ये कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करत आहे। तरी आपल्या माध्यमातून आम्हाला शासनाला विनंती करायची आहे की शासनाला साहेब हा जो अतिरिक्त शुल्क आहे आपण तात्काळ या बंद करण्यात यावा। साधारण उदाहरण घ्यायला गेलं तर रिक्षा चालकाचं इन्शुरन्सचं व्हॅल्युएशन 60,000 आहे आणि त्याला दंड झाला आहे ₹1,00,000। तर अशा ₹1,00,000 भरण्यासारखी रिक्षा चालकाची मानसिकता नाही आहे। येत्या काळात जरा हे आंदोलन 50 रुपये दंड नाही माफ केले सरकारने व केंद्राने, तर येत्या काळात आमच्या सर्व सोलापुरातील ऑटो रिक्षा संघटना सगळ्यांना संयुक्त घेऊन आम्ही ज्या रिक्षा चालकांचं फिटनेस प्रमाणपत्र झालेलं आहे अशा सर्व रिक्षा या RTO कार्यालयात आणून जमा करू व चक्का जाम करण्याचा येत्या काळातील पुढचा आंदोलनाची दिशा ठरवण्याचं केलेलं आहे। याबाबत सरकारने व केंद्र सरकारने लवकरात लवकर याबाबत विचार करून जो 50 रुपये विलंब शुल्क लावलेला आहे तो रद्द करावा। हे आंदोलन यशस्वी करण्याकरिता संस्थापक अध्यक्ष अतिश शिंदे, जिल्हा संघटक राजशेखर पाटील, शहराध्यक्ष विकास काळे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत रणदिवे, जिल्हा सचिव गजानन लोणार, शहर सचिव सूरज जाधव, सहसचिव सचिन बोदडे, खजिनदार नागेश माने आदी पदाधिकारी उपस्थित होते।